6,000चा फरक जो आहे, हा 6,000चा फरक हा लाडक्या बहिणीतून भरून काढावा असा एक प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावावर कदाचित आज निर्णय सुद्धा होऊ शकतो। आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्यामुळे जर हा निर्णय झाला तर या महिला थेट बाहेर फेकल्या जाणार नाही, परंतु सर्वाधिक लाभ आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर राज्यातल्या ज्या सगळ्या योजना यामध्ये सर्वाधिक लाभ जो आहे तो 18,000 रुपये वार्षिक अशा पद्धतीचा लाभ आहे आणि त्यामुळे ज्या महिला दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात त्यांना सरसकट या लाडक्या बहिणी योजनेमधून बाहेर फेकल्या जाऊ नये यासाठी हा एक मध्यस्थ मार्ग काढण्यात आलाय। मधली जी काही तूट आहे ही तूट लाडक्या बहिणी योजनेतून भरून काढली जाणार आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी योजना असो, एकल महिला योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो, या सगळ्या योजनांपैकी जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना हे वर्षाकाठी 18,000 रुपये मिळणार आहे, हे यातून जवळपास स्पष्ट होत आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबद्दल काही निर्णय होतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नवी माहिती समोर आली आहे। या योजनेतील अटीनुसार 2 योजनेचा लाभ घेता येणार नाही, त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता कमी मिळणार आहे। 1500 ऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळतील। लाडकी बहीण योजनेतील अटींनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही, त्यामुळे या महिलांना नमो शेतकरी योजनेच्या रकमेनंतर शिल्लक राहणारी रक्कम मिळेल। राज्यात 8 लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचं छाननीनंतर स्पष्ट झालं। आता या प्रस्तावावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीचा हप्ता सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे। त्यामुळे सगळे शिक्षक अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे। त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला, याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नाही। काही लाडक्या बहिणींचे हप्ते दिले जात आहेत, खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना महिलांच्या हातांना? योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची, दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे। आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी, त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत। आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत। आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार चालू केलेली आहे आणि 2,41,00,00,000 पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा यंदाच्या महिन्यात सुद्धा मिळालेला आहे। त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे काम हे सुरू आहे। ज्या महिला स्वतःहून व्हॉलंटरीली स्वतःहून पुढे येऊन या योजनेमध्ये आम्ही पात्र आता नाही आहोत, आमचं लग्न झालेलं आहे, आम्ही आता इतर राज्यांमध्ये वास्तव्य करायला गेलेलो आहोत किंवा आमचं उत्पन्न वाढलेलं आहे, सरकारी नोकरी लागलेली आहे, आम्ही नवीन वाहन घेतलेलं आहे, या विविध कारणांमध्ये स्वतःहून येऊन विभागाकडे ज्या इच्छा प्रकट करतात की आम्ही ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत त्या संदर्भातलाच त्या जी काही रिफंड घेण्याची प्रक्रिया आहे त्याला आम्ही जिल्हा जे अर्थ नियोजन विभाग आहे यासोबत आम्ही त्याच्यामध्ये समन्वय साधत आहोत। या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ परत घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही निर्णय, कुठलीही चर्चा, कुठलाही अशा पद्धतीची कारवाई झालेली नाहीये। एकही निकष हा आम्ही बदललेला नाहीये। जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयाला धरून
जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे. एकाही निकषामध्ये अगदी शब्दाचा सुद्धा बदल हा केला गेलेला नाहीये. बातम्या काही मोठ्या प्रमाणात येतात. ते बातम्या वेगवेगळ्या अफवा पसरवण्याच्या सुरुवातीपासूनच या योजनेच्या संदर्भातलं सुरू आहे. कारण कुठे ना कुठेतरी विरोधकांनाही सुरुवातीपासून ही योजना खटकत होती, त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनही आहे. काही वेळेला विनाकारण एखादी कुठली वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की त्याची शहानिशा न करता माध्यमाच्या कडून त्याचा प्रसार होत आहे. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून, सगळ्यांच्या माध्यमातून मला राज्याच्या जनतेला आणि लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. कुठेही आम्ही कुठल्याही पद्धतीने जबरदस्ती कोणाचा लाभ मागे परत घेण्याच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि त्या संदर्भातली कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. कुठलीही योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा योजना असेल, कल्लेक लाडकी योजना असेल, शासनाच्या कुठल्याही योजनेचं वर्षातून एकदा स्क्रुटिनी ही रुटीन पद्धतीनं होत असते. ही प्रचलित पद्धत आहे, ही कुठली नवीन पद्धत नाहीये. या योजनेला म्हणजे लाडकी बहीण योजनेला आणखीन एकही वर्ष झालेलं नसल्यामुळे सगळ्यांना वाटतंय की ही काहीतरी नवीन प्रक्रिया आहे. आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन फक्त करत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा कुठल्याही एकाही बहिणीचा लाभ आम्ही कुठल्याही पद्धतीने अद्यापही परत घेतलेला नाही आणि त्या